नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत जो आपला प्रवास झाला होता तो सातारा, कराड, कोल्हापूर आणि निप्पाणी. आता आपण प्रवास सुरू करतोय निप्पाणीपासून पुढे आणि आज संध्याकाळपर्यंत आपण कुठे पोहोचतोय त्या तिथपर्यंत जाऊन आपण त्या ठिकाणी मुक्काम करणार आहोत आणि सरासरी बघणार आहोत की आपला जो आपलं उचित ठिकाण आहे त्या ठिकाणापर्यंत आपण पोहोचतोय का. तर सुरू करूया आपण प्रवासाला. चला. हा आपण निघाल्यापासूनचा हा चौथा टोल नाका. कर्नाटकातला पहिला टोल नाका. बघूया आपण काय. ओके, तर आपला हा टोल नाका पास झालेला आहे आपण निप्पाणीचा आणि आता आपण पुढे निघालो. कर्नाटक राज्याचा जर विचार केला तर हे भारताच्या दक्षिणेकडील 4 राज्यापैकी एक राज्य आहे. राज्याची जी स्थापना आहे ती 1 नोव्हेंबर 1956 रोजीची आहे. पहिले हे राज्य म्हैसूर राज्य म्हणून त्याची खरं तर स्थापना झाली होती आणि नंतर 1973मध्ये या राज्याचं नाव कर्नाटक असे बदलण्यात आले. जर आपण एकंदरीत कर्नाटकचा जर विचार केला तर याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि गोवा राज्य आहे आणि उत्तरेला आपण महाराष्ट्र राज्य आहे आपलं. पूर्वेला आंध्र प्रदेश आणि दक्षिण जर विचार केला तर केरळ आणि तामिळनाडू ही राज्य येतात. कर्नाटक राज्याचं क्षेत्रफळ जर बघितलं तर 1,91,976 चौरस किलोमीटर, म्हणजेच भारताचे एकूण क्षेत्रफळ आहे त्याचे 5.83% त्यांचं क्षेत्रफळ आहे. आणि कर्नाटक हे राज्य जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर भारतात हे राज्य 8व्या क्रमांकावर येतं. लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर कर्नाटक राज्य हे 9व्या क्रमांकावर येतं. कर्नाटक राज्यात जर विचार केला तर 29 जिल्हे आहेत आणि इथली जी प्रमुख भाषा आहे ती प्रमुख भाषा ही कन्नड असून इथं मराठी, कोकणी आणि तुळू, तमिळ ह्याही भाषा बोलल्या जातात. तसं जर विचार केला तर कर्नाटक या नावाचा जर अर्थ आपण बघितला तर करू म्हणजेच उच्च अथवा उत्कर्षित आणि नाडू म्हणजे भूमी म्हणजे उत्कर्षित राज्य हा त्याचा एक अर्थ आहे. दुसरं जर बघायला गेलं तर इथली काळी माती खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर कृष्णा नदीच्या दक्षिण भागात ब्रिटिश कर्नाटिक असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि रस्त्यामध्ये असणारे जे चढ उतार जर तुम्ही बघितले तर कर्नाटकातील जो रस्ता सुरू होतो तो अतिशय चांगला रस्ता, दर्जेदार रस्ता आणि एकसारखा तुम्हाला जाणवेल. आणि दुसरी गोष्ट अशी महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पेट्रोल पंप दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला एक्झिट आणि एंट्रीचे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला दिसतील. हा बघा एका बाजूला असलेला पेट्रोल पंप. ज्या पद्धतीने ह्या रस्त्यांचं नियोजन करण्यात आले ते अतिशय सुंदर असं नियोजन. कर्नाटक राज्याच्या इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्य होऊन गेले.
त्यातीलच काही साम्राज्यांच्या राजधानी आहेत त्या आपण या प्रवासामध्ये पाहणार आहोत. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतरचा जर विचार केला तर साहित्य क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीत प्रगती केली आहे. भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करून भारताला सर्वाधिक पदवीधरांचा देश बनवण्यात कर्नाटकाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. राज्याची राजधानी बंगळुरू ही असून आज ती भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजली जाते. असं हे अतिशय महत्त्वाचं असं हे राज्य, ज्याचा काही भागातच आपण प्रवास करणार आहोत. तिथली संस्कृती जाणून घेणार आहोत, तिथला इतिहास जाणून घेणार आहोत. आता आपण अतिशय जवळ आहोत ते निप्पाणी शहराच्या. निप्पाणी शहरात जर प्रवेश करायचा असेल तर पुढे येणारा जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडवरून आपल्याला लेफ्ट घ्यावा लागतो आणि नंतर मग त्या शहरामध्ये जाता येतं. हाच तो सर्व्हिस रोड. त्या रोडपासून आपण जर लेफ्ट घेतलं तर आपल्याला निप्पाणी शहरामध्ये जाता येतं. आणि हा जो ब्रिज आहे तो निप्पाणीचे जे रोड आहेत त्या रोडवरतीच तो ब्रिज आहे. ह्या ब्रिजच्या खालूनच तुम्हाला निप्पाणीचा जो पश्चिमेकडचा भाग आहे किंवा निप्पाणीचा जो पूर्वेकडचा भाग आहे ह्या तिथून ते रोड जातात. हे जे तुम्हाला आता दिसतंय दृश्य ते आपण निप्पाणी शहराचं बघतोय. निप्पाणी हे जे शहर आहे ते जर तुम्ही महाराष्ट्र बाउंड्रीपासूनचं जर पहिलं मोठं शहर म्हटलं तर निप्पाणी शहर. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे जे निप्पाणी शहर आहे हे तंबाखूसाठी खूप प्रसिद्ध आहे. तंबाखूची खूप मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे आणि ह्या संपूर्ण परिसराला त्या म्हणजे सरासरी एक 25 ते 30 किलोमीटरमधलं सर्वात प्रसिद्ध असं ठिकाण बाजारपेठेच्या दृष्टीने हे निप्पाणी आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा कर्नाटकातलं पहिलं मोठं शहर म्हणजे निप्पाणी. आपण हे निप्पाणी शहर आता पास करत आहोत आणि आपण आता पुढे बेळगावकडे निघालेलो आहोत. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर कर्नाटकाच्या हद्दीत वसलेल्या निप्पाणी शहराला दोन्ही राज्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. लोकदैवतांच्या जत्रा यात्रा हा या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. गंमत सांगायचे म्हटले तर या परिसरातील यात्रांना माही म्हणून संबोधले जाते आणि विशेष म्हणजे या ठिकाणची हिटणी मलिकवाड या ज्या गावामध्ये जागरूक संवलिदांनी मसोबा हे लोकदैवता परिसरातील लोकांच्या श्रद्धेचा भक्तीचा अविभाज्य भाग आहे. सुगीचा हंगाम संपल्यानंतर या ठिकाणी सगळे पाहुण्यांना वगैरे नातेवाईकांना आमंत्रण दिलं जातं आणि चांगली मेजवानी देऊन मांसाहारी जेवण वगैरे इथे केलं जातं आणि त्या पद्धतीने ती जत्रा साजरी केली जाते. अतिशय म्हणजे खरं तर महत्त्वाचा भाग आहे एका इथल्या संस्कृतीचा. विशेष करून ह्या निप्पाणी जो भाग आहे या भागात मराठीसुद्धा चांगल्या प्रकारे
बोलली जाते आणि कन्नड तर इथली प्रमुख भाषा आहेच. अजून एक वैशिष्ट्य सांगायचं जर झालं तर तो मी नव्हेच हे जे प्रसिद्ध मराठी नाटक होतं, या नाटकामधला जो लखोबा लोखंडे हे जे पात्र होतं तो निप्पाणीचा रहिवासी असल्याचे रंगवले गेलेले आहे. हे जर तुम्ही ते नाटक बघितलं असेल तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर एक छोटासा घाट या ठिकाणी सुरू होतो आणि हा घाट आला की फक्त थोडंसं लक्ष तुम्हाला द्यावं लागतं. ते राईट साईडला एक रस्ता थेट गोव्याला जातो. हे जो तुम्हाला आता पुढे सिग्नल दिसतोय त्या सिग्नलच्या बरोबर पुढे थोडंसं गेल्यानंतर तुम्हाला राईट साईडला जो रस्ता दिसतोय, डायव्हर्शन दिसतंय, ते डायव्हर्शनच गोव्यासाठी आहे. इथूनच तुम्ही आंबोली घाटाच्या मार्गे सावंतवाडी आणि सावंतवाडीहून गोवा जाऊ शकता. आपल्याला मात्र जायचं ते सरळ आता बेळगावला. अतिशय सुंदर असे रस्ते जर तुम्ही बघितलेत तर अगदी गुळगुळीत असे रस्ते. आणि हेच वैशिष्ट्य आहे कर्नाटकातील रस्त्यांचं. या रस्त्यावर प्रवास करताना कोणताही त्रास जाणवत नाही. इथून बरोबर 12 किलोमीटर संकेश्वर आहे. पुढील जे शहर आता आपल्याला येणार आहे ते संकेश्वर येणार आहे. तेही आपल्या ह्याच हायवेच्या किनारी असलेलं हे शहर आहे. त्या शहराचं वैशिष्ट्य असं की ते मिरचीसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शंकराचं जे मंदिर आहे ते सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. साखर कारखाना आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचं असं शहर आहे ते संकेश्वर. निप्पाणीनंतरचं प्रसिद्ध असं जर ठिकाण म्हटलं तर त्याच्यामध्ये संकेश्वरच्या गणना होते. तुम्हाला संकेश्वरला जाण्यासाठी जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोड तुमच्या बाजूला दिसतोय तो. या इथून एक्झिट तुम्ही केलीत की तुम्ही संकेश्वरच्या सर्व्हिस रोडला लागता आणि संकेश्वरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. याचं अजून एक वैशिष्ट्य असं की तुम्ही जर बघितलं तर गाडी पार्क करण्यासाठी गाडी पार्क करू शकता. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर टॉयलेट आहे, जेंट्स टॉयलेट, लेडी टॉयलेट सुद्धा सुविधा आहे. आणि अशा बाजूने तुम्ही पार्क गाडी करून. कर्नाटक सुरू झाल्यानंतरचा हा दुसरा टोल नाका, हत्तरगीचा हा टोल नाका. नुकताच आपण हत्तरगीचा हा जो टोल प्लाझा आहे तो टोल प्लाझा पास केलेला आहे आणि आपण आता निघालो आहे बेळगावकडे. बेळगाव काही जास्त अंतर राहिलं नाही. सरासरी 30 ते 35 किलोमीटरचं अंतर आता बेळगावचं राहिलेलं आहे. बेळगाव जर विचार करायला गेलं तर दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक
या सीमा भागात वसलेलं एक शहर आहे आणि बेळगाव हा कर्नाटकातील एक महत्त्वाचा जिल्हासुद्धा आहे। जर बेळगावचा जर विचार केला तर मुंबईपासूनचं हे जे अंतर आहे ते 500 किलोमीटरचं अंतर आहे आणि एकंदरीत इथलं जे वातावरण आहे ते अतिशय आल्हाददायी असं या ठिकाणचं वातावरण आहे। हे जे लाईटी वगैरे तुम्हाला आता दिसत आहेत ह्या खरं तर बेळगाव सुरू झालेल्याचं सर्व संकेत आहेत। सौदंती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी या बेळगाव शहराची स्थापना इसवी सन 12व्या शतकात केली होती। आम्हाला नुकतीच आता एक माहिती अशी मिळाली की थेट हम्पीला जायचं असेल तर इथून तुम्ही हुबळी आणि हुबळीवरून तुम्ही धारवाड हुबळी मार्गे हम्पीला जाऊ शकता। परंतु जर मधली काही ठिकाणं बघायची असेल तर थेट हम्पीला न जाता इथून लोकापूर म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही थांबा आणि तिथून तुम्हाला बदामी आणि पट्टलकोल हे जवळ आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी थांबा असं इथं माहिती मिळाल्यामुळे आम्ही आता काय करणार आहोत तर इथूनच पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास करणार आहोत लोकापूरसाठी। परंतु समस्या अशी आहे की आता अंधार झाला आहे, खूप रात्र झाली आहे, म्हणून आपण इथला एपिसोड इथंच थांबवतो आहे। भेटू मात्र उद्याच्या एपिसोडमध्ये। धन्यवाद।